दिवाळीची खरी मजा ही गावीच असते बरं का. त्यात ही आमची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी होती. आम्ही गावी जाणार होतो. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एका मिठाईच्या शॉपमध्ये जाऊन काही मिठाई खरेदी केली. यांना काही कुपन भेटले होते कंपनीमधून, ते रिडीम करून घेतले. आणि गावी जायचं म्हटल्यानंतर मी आदल्या दिवशीपासूनच तयारीला लागले. तर मी पोळपाट लाटणं, नंतर चॉपिंग बोर्ड ह्या अशा गोष्टी सगळ्या धुवून ठेवल्या, कारण आम्ही 8 दिवस येणार नव्हतो इकडं, तर नंतर खराब व्हायला नको या गोष्टी म्हणून मी आधीच क्लीन करून घेतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले, मी देवपूजा वगैरे केली आणि कपडे आधी मशीनला लावून घेतले. जेवण वगैरे सगळं आवरून झालं होतं, कारण हे सकाळी लवकर ऑफिसला गेले होते. आणि सगळ्यात पहिले तर मी दारात रांगोळी करून घेतली, कारण दिवाळीला आम्ही इथं नसणार आहे, पण आपलं दार सुनं दिसायला नको म्हणून मी रांगोळी काढून घेतली आणि माझी राहिलेली पॅकिंग केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लॅपटॉप न विसरता बॅगेमध्ये टाकला. नंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सगळे स्विच बंद करणं आणि गॅस चिकल बंद करणं. हे न चुकता करायचं लागतं आधी लक्षात ठेवून. आणि फायनली मी गावी जायला निघालो. जाताना आमच्यासोबत आम्ही जमेल तेवढं कमी सामान न्यायचा ट्राय केला, कारण येताना खूप साहित्य येतं सोबत आमच्या. आणि जिथं आम्ही राहतो ना तिथून आमचं गाव जास्त लांब नाही आहे, म्हणजे 2.5 तास लागतात जायला इथून. मग रस्ता खराब असल्यामुळे आम्हाला थोडं लवकर निघावं लागतं, 1 तासभर आधी. प्रवास करता करता वाटेत एका ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. गुळाचा चहा घेतला. चहाची टेस्ट खूप छान होती. प्रवास करता करता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती, बघू शकता तुम्ही. म्हणजे आम्ही आय थिंक 4:30 वाजता प्रवासाला लागलो होतो, 6:30 वाजल्या होत्या आणि घरी जायला आम्हाला तर 1.5 तास लागणारच होता अजून. वाटेत एका ठिकाणी खरेदीसाठी थांबलो. थोडे कंदील घ्यायचे होते, ते कंदील घेतले. कंदीलमध्ये जास्त व्हरायटी नाही मिळाल्या, पण जे अवेलेबल होतं तेच घेतलं आम्ही. असं करत करत आम्ही घरी पोचलो. असा होता आमचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.